साईबाबांना आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. साईबाबांचे लाखोंच्या घरात भक्तगण आहेत. साईबाबांना भारतातच नव्हे तर भारताबाहेरसुद्धा लोक ओळखतात. साईबाबांचे असंख्य भक्तगण आहेत. महाराष्ट्रातील शिर्डी येथे रोज लाखोंच्या घरात भक्तगण साईबाबांचे दर्शन घेतात. साईबाबांवर त्याची श्रद्धा असल्यामुळे त्यांच्याकडे आपले दुःखांचे गाणे गातात. परंतु आज भारतातील उत्तर प्रदेशमध्ये अशी काही घटना घडलेली आहे की ज्यामुळे मन हेलकावून जाते. ही घटना कोणती आहे तर चला आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, भक्तिसारे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसीतील मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 14 मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आलेल्या आहे. येथील प्रसिद्ध बडा गणेश मंदिरातून देखील साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आलेल्या आहे. सनातन रक्षक सेना संघटनेचे अजय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य केले जात आहे. संघटनाचे म्हणणे आहे की आमचा साई पूजेला विरोध नाही, परंतु साईबाबांची मूर्ती लावणे योग्य नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. साईबाबांच्या मूर्तीवरून हिंदू धर्मातील काही संघटनांनी विरोध केलेला आहे. हिंदू संघटनेच्या मते साईबाबा हे मुस्लिम होते. त्यांचा सनातन हिंदू धर्माशी काहीही संबंध नाही. यासाठी मूर्ती मंदिरातून हटवण्यात असल्याचे दीपक यादव यांनी म्हटले आहे. हिंदू संघटनांनी यापूर्वी देखील साईबाबांना विरोध केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात साईबाबांना चांदबाबा म्हणून संबोधण्यात यावे असा निकाल झाल्याचे दीपक यादव यांनी म्हटलेले आहे. जेव्हा साईबाबांची मूर्ती लावली तेव्हाच विरोध करायला हवा होता. आज अखेर मूर्ती हटवण्यात आली आहे. याआधी श्रावण महिन्यात प्रवचनासाठी आलेल्या एका पंडितजीने साईबाबांची मूर्ती नको अशी मागणी केली होती. त्यांनी ब्राह्मण समाजाला अशा कामात व्यग्र राहू नका असा सल्ला दिला होता. ज्यांना साईबाबांना पूजायचे असेल त्यांनी स्वतंत्र मंदिर बांधून पूजावे, त्यासाठी आमचा विरोध नसल्याचे या पंडिताने म्हटले होते. हिंदू धर्म सर्वांना मानतो, त्यामुळे लोक शिर्डीला देखील जात असतात. यात कोणतीही वाईट बाब नाही. ज्यांना तेथे जायचे ते जाऊ शकतात. कुणाच्या खाजगी जीवनात आपण दखल देऊ शकत नाही असे या पंडितांनी म्हटलेले आहे. आतापर्यंत 14 मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्यात आली आहे. नंतर अनेक मंदिरातून अशाच प्रकारे साईबाबांना हटवण्यात येणार आहे. बडा गणेश मंदिरात आनंदेश्वर महादेव या शेजारील साल 2013 मध्ये साईबाबांच्या मूर्ती प्रतिष्ठा करण्यात आली होती. सनातन रक्षक दलाचे प्रदेश अध्यक्ष अजय शर्मा यांनी सांगितले की ते देखील आधी साईबाबांच्या परिक्रमा फेरी करायचे, परंतु गेल्या 6 वर्षापासून त्यांनी साईबाबांची पूजा केला नसल्याचे सांगितलेले आहे. साईबाबांच्या मूर्तीला काशीमध्ये विरोध का होत आहे तर ते पण जाणून घेऊया. साईबाबांची मूर्ती पूजा ही प्रेतपूजा असल्याचं सनातनी धर्मियांचं मत आहे. काशीतील मंदिरामध्ये 33 कोटी देवी देवता आहेत. देवी देवतांना मर्त्य साईबाबा आशीर्वाद देऊ शकत नाहीत. साईबाबांचे घरात पूजा होऊ शकते, मात्र मंदिरात नाही. काशीतील सर्व साईबाबांना मूर्तीचे गंगा नदीत विसर्जन केलेले आहे. उत्तर प्रदेशातील काशीमधील 14 मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती आणि फोटोला हटवून त्यांना गंगा नदीमध्ये अशा प्रकारे विसर्जन करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील. धन्यवाद मित्रांनो.